वसई विरार शहरात पाणी पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होणार असून नागरिकांना पुढील काही दिवस पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। सूर्या योजनेअंतर्गत MMRDA मार्फत सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान टप्प्याटप्प्याने 24 तासाचे शटडाऊन घेण्यात येणार आहे। या शटडाऊनमुळे शहराला मिळणाऱ्या सुमारे 150 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे। परिणामी काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, तर काही ठिकाणी पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे। 4 एप्रिलला विरार पूर्व पश्चिम, 5 एप्रिलला नालासोपारा पूर्व पश्चिम, 6 एप्रिलला नवघर व वसई, 7 एप्रिलला पुन्हा विरार, 8 एप्रिलला नालासोपारा, 9 एप्रिलला नवघर वसई आणि 10 एप्रिलला विरार पश्चिम व नालासोपारा पश्चिम या भागात पाणी पुरवठा बाधित राहणार आहे। महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि आवश्यक तेवढा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज BP यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे। माजी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नवीन आयुक्तांनी शहरातील मूलभूत सुविधा सुधारणा, प्रशासनात पारदर्शकता आणि पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचे संकेत दिले असून वसई विरारला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार।